चलो गाईस, करे राम राम. तर आज तुम्हाला मी एक बिझनेस माइंड कसं असते मी सांगतो. आणि स्पेशल तर सिंधी माइंड कसं असते मी ते तुम्हाला सांगतो. एक मोहन नावाचे काका होते. इथून 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला की मोहन नावाचे काका होते. त्याचे एक किराणा शॉप होता. तर ते किराणा शॉपमध्ये ते रेग्युलर बसत होते. बसता बसता त्याच्या शरीरामध्ये फॅट वाढत गेलं आणि ते जाडे होत गेले. तर त्या समस्या घेऊन ते डॉक्टरपाशी गेले की बा मी दिवसेंदिवस जाडं होत चाललो, फॅट असे दमा आहे ते अशा प्रॉब्लेम येऊन राहिला बा. तर डॉक्टर म्हणे तुम्हाला BP शुगर झालेलं आहे म्हणे टेस्ट काढल्यानंतर. तर तुम्ही म्हणे रात्रीपेक्षा म्हणे सकाळी फिरत जा, कारण की सकाळी म्हणे ताजी हवा राहते. तर ते राहतो ते सराफ्याच्या साईडनं. ते काका एक हप्ता अशीच राजकमल इकडल्या तिकडल्या पट्ट्यात फिरून राहिले होते डेली. तर त्याने विचार केला आपण बा एक दोन असे मित्र फिरता फिरता बा काय करावं, तर आपण अशा जागी फिरावं तिथं गर्दी असेल आणि सगळं वातावरण पद्धतशीर असेल. तर ते इथोराच्या मार्केटच्या साईडनं फिरत गेले. इथून 10 वर्षापूर्वी तर मार्केटच्या साईडनं फिरत गेले. तर फिरता फिरता त्यानं तिसरा हप्ता हा विचार केला की बा आपण बा मार्केटच्या साईडनं फिरते तर बा लोकांची हालचाल पाहू, मार्केट कशा प्रकारे चालते तर हे पाहू. तर मग ते मार्केटवर इथवर जो बाजार आहे त्याच्या अंदर फिरत गेले. मग फिरता फिरता म्हणजे लोकांची गुंतवणूक, पैसे कशा प्रकारे खरेदी करतात, त्याच्यानंतर भाजीपाला कशावर देवाणघेवाण, कशा प्रकारे गाड्या येतात, हे सगळं पाहत गेले. तर मग एखाद्या व्यक्तीमधून त्याला असं आढळलं की बा ज्या प्रकारे बा लोक इथून माल भाजीपाला विकत घेतात, तर ते विकासाठी पन्नीची आवश्यकता असते बाहेर. ज्यावेळी आम्ही मोठ्या पन्न्यात घेतो तर बाहेर कधी 3 सोडा अशा पावभरच्या पन्न्या, किलोच्या पन्न्या, 2 किलोच्या पन्न्या अशीची आवश्यकता असते. तर तिसऱ्या हप्त्यात त्यानं असे 35 काय 40 पॅकेटं ते सोबत घेऊन आले की बा चला बा एकदा आपण ट्राय मारून पाहू काही तर चालते की नाही. हे गोष्ट खरी आहे, खोटं नाही आहे. त्याचे जे पॅकेट होते 35-40 पॅकेट केवळ अर्ध्या एक घंट्यात तिथून खतम होऊन गेले. अर्ध्या एक घंट्यात तिथून खतम होऊन गेले, संपून गेले त्याच्याजवळून. त्यांचा पॉवर वाढत गेला, त्यांचा हौसला वाढत गेला. दुसऱ्या दिवशी 40च्या 80 गेले, 80चे 120 असे म्हणजे 40-40 40-40 वाढत गेले. आजच्या तारखेत आदर्श हॉटेलच्या मागं त्याचे एक स्वतःचं शॉप आहे पन्नीचं. 10 वर्षानंतर आज त्यांचा बेस. त्याने जर त्या दिवशी जर हा विचार केला असता की आपण बा पहिल्याच दिवशी 25,000ची सायकल घेऊन जर फिरू, आज फक्त ते सायकलनंच राहिले असते. पण त्याने हा विचार केला की आपण पैदल फिरता फिरता बा काहीतरी वेगळं करायचं आहे बा, आपल्याला 2 पैसे भेटले पाहिजे, हा त्याने विचार केला. म्हणून आज त्याचं स्वतः दुकान आहे. म्हणून असं असते सिंधी माइंड. म्हणजे त्यानं फिरण्यातही बिझनेस पाहिला आणि आपल्यासारखा फक्त इकडे तिकडेच फिरला असता. खरंच माना लागेल.